हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता सकाळच्या 7:30 पावणे 8 होत आलेत. माझी चालली टिफिनची आणि नाश्त्याची तयारी. तर नाश्त्यासाठी नेहमीप्रमाणे चहा चपातीच बनवायला लागले. कारण झाला होता थोडाफार वेळ. तर रोजच वेळ व्हायला लागलाय. थंडी पडायला लागली आणि थंडीचं कसं झोप जरा जास्तच लागते. सकाळी उठू पण वाटत नाही. आळस येतो थोडासा उठायला आणि मग उठायला लेट झाला की मग सगळंच लेट, लेट, लेट होत जाते. आणि सकाळचा टाईम कसं पटकन कधी निघून जातोय ते पण समजत नाही. इकडं-तिकडं करेपर्यंत संचितचं स्कूलला सोडायचं टायमिंग होतंय आणि आज थोडाफार वेळ झालायच. त्यामुळे एकदम पळून-पळून पटापट कामं करायचं माझं चालू आहे प्लॅनिंग. संचित म्हणत होता मला चहा चपाती खायची नाही, तरी पण त्याला जबरदस्तीनं चहा चपाती खायला देणार आहे. कारण चहा चपाती कसं टिफिन तर बनवायचा असतो. टिफिनला चपाती बनवायची असते आणि नंतर मग त्याच्यासोबत एखादी चपाती वाढवली तरी चालते. पण बाकीचं पोहे, शिरा, उपमा म्हणलं की मग त्याच्यात अजूनच जास्त वेळ होतोय. आणि म्हणलं चला आता पटकन करून घ्यावं तेच चहा चपाती आणि बरं पण वाटतं मला त्यामुळं. आणि संचितचं कसं आहे खातो पण पोट भरून चहा चपाती वगैरे असले तर उपमा शिरा त्याला नावालाच आवडतो. पण खातो उगं थोडंसं 2-3 घास खाणार नंतर म्हणणार बास नको मला खायचं आहे. त्यामुळे शक्यतो मी जास्त करून संचितला स्कूलला जाताना चहा चपातीच बनवून देत असते. आणि टिफिनचं कसं त्याचं खाल्ला तर खातोय नाही तर घेऊन येतो. घरी आल्यावर पण नंतर काहीतरी बनवावं लागतंच. चिगळ्याची भाजी मी घेऊन आल्यालाच निवडून ठेवली होती. भरपूर अशी चिगळ्याची भाजी आणली होती आणि तिथं आणल्यानंतर असं बघताना काय घेताना काही समजत नाही. ती भाजी निवडतानाच नक्की समजतं, की मग भाजी कशी आहे, चांगली आहे का नाही. दिसताना दिसली मला चांगली, मोठीच्या मोठी आणली होती. ₹20 चांगली आणली होती आणि ती ₹20 भाजी आणून निवडून बघते तर काय करायची भाजी थोडी आणि टाकून द्यायची भाजीच जास्त झाली. काही एवढी चांगली नव्हती भाजी. त्यामुळे संचित एकटा खाईल एवढीच भाजी आता होती. त्यामुळं आता चालली पटापट अशी गडबड माझी. चपातीचं पीठ मळून घेतले. मटकीची डाळ थोडीच राहिली होती शिल्लक. आता इथं काही मटकीची डाळ मिळत नाही. ज्यावेळेस आम्ही आता गावाला जाईल त्यावेळेस एखादी किलोभर मटकीची डाळ घेऊन येत असते मी. आणि फक्त ती मटकीची डाळ आणली का फक्त पालेभाज्यांसाठीच वापरत असते. मेथीत, चिगळीच्या भाजीत, शेपूच्या भाजीमध्ये. त्यामुळं काही कालवण वगैरे मटकीच्या डाळीचं मी कधी बनवत नाही. इथं मिळत नसल्यामुळं कसं ज्यावेळेस गावाला जाईल त्यावेळेस आणायची आणि तिला फक्त पालेभाज्यामध्येच वापरायची. कारण संपली का संपली. मग नंतर पालेभाज्यामध्ये टाकायला मटकीची डाळच नसते. मला सवय आहे मटकीची डाळ मी शेपूच्या भाजीमध्ये, मटकीची नंतर मेथीच्या भाजीमध्ये, चिगळीच्या भाजीमध्ये असे टाकत असते मी. आणि मटकीची डाळ नसली का मग ते पालेभाज्या खायलाच आवडत नाहीत. म्हणून मी थोडी आता वापरत असते. पण आज शेवट आहे तर झाला. शेवट झाला की डब्बी भरणी जे काय आहे ते लगेच घासायला ठेवत असते. नंतर तसंच ठेवलं की त्याच्यात नंतर मटकी डाळ भरून ठेवली की नंतर ते भरणी पण घाण होत जाते. त्यामुळे मला कशी सवय आहे ज्वारीचं पीठ असे ना का ज्वारीचं, मकेचं कशाचं पण डबे कोणते का डबे असते ना त्या डब्यामधलं सामान संपलं की त्याला पहिलं घासायला टाकायचं. घासून नंतर बाकीचं जे काय नवीन भरायचं असेल तर नंतर भरायचं. म्हणजे कसं डबे पण स्वच्छ राहतात. आणि आता ठेवला एका साईडला चहा, चालली चपात्याची तयारी. पटपट आता चपात्या वगैरे करून घ्यायच्या आणि नंतर मग संचितची अजून अंघोळ आहे. संचितला चारायचं, संचितला तयार करायचं स्कूलमध्ये. एवढं सगळ्यामध्ये कधी 10 वाजतात आणि कधी स्कूलला जायचं टायमिंग होतं हे अजिबातच समजत नाही. त्यामुळं आता थंडीचं कसं लेट उजडते पण. आता उन्हाळ्यात कसं एक 5:30-6लाच 5:30लाच उजडतं. तशी थंडी पडत चालली का लेट पण उजडते. त्यामुळे सकाळचं आणि थंडीमध्ये कसं दिवस पण लहान असतो. त्यामुळे पटकन दिवस निघून जातो. त्यामुळे कसं थंडीचं जरा लवकरच उठायला पाहिजे. पण थंडी असल्यामुळं सकाळी उठायचीच इच्छा होत नाही. त्यामुळे आता तरी पण उद्यापासून लवकर उठायचं. नाहीतर कसं होते धावपळ होती आणि चालत पण जायचं असतं. त्यामुळं कसं चालत तर चालून किती फास्ट चालणार आणि संचितचं कसं अजिबात संचित फास्ट असं चालत नाही. उगं हळू रमत गमत संचितचं चालू असतं. त्यामुळे मलाच सगळं आहे तर स्वयंपाकच पटपट करावं लागतं. अंघोळ पण पटकन त्याला घालून नाश्त्याला तर एक अर्धा तास तर सहजच जातो. त्यामुळे आपलं आता उद्यापासून ठरवले जरा लवकर उठायचं, सगळं आवरून बसायचं का होणार पण सगळं पटकन करून घ्यायचं. नाहीतर मग सकाळची धावपळ अशी उठते. संचित आता निवांत बसले. अंघोळसुद्धा सगळं अंघोळीची तयारी वगैरे ब्रश पण स्वतःच कोलगेट द्यावं लागतं ब्रशवर. नंतर मग तो ब्रश वगैरे तिथून करणार. पण आता पहिलं म्हणलं चला आता पहिलं चपात्या करून घ्यावी, नाश्ता वगैरे चारून घ्यायचा त्याला. नाश्ता चारून झाला की मग तिथून अंघोळ, तिथून कपडे इस्त्री करायचे आहेत अजून कपड्यांना. संडे म्हणलं की मशीन वगैरे पण लावत असते मी. मशीन लावली होती त्यामुळे अजून त्याच्या युनिफॉर्मला इस्त्री पण केली नाही. त्यामुळे भरपूर सकाळची कामं असतात आणि सकाळची कामं भरपूर असली की सकाळचा वेळ कसा जातो ते पण समजत नाही. त्यामुळे मला कधी-कधी तर सकाळचा व्हिडिओ काढायचं म्हणलं की नकोच वाटतं. कारण व्हिडिओ काढायचं म्हणलं की व्हिडिओला पण टाईम द्यावा लागतो आणि सकाळची कामं पण भरपूर असतात. त्यामुळे व्हिडिओमुळं पण कधी-कधी थोडाफार लेट होतो मला स्वयंपाक पण करायला आणि संचितचा आवरून पण घ्यायला.
तर आता बघू शकता तुम्ही चपात्या आहेत तर माझ्या झाल्या करून. भांडे आहेत, आता ह्या भांड्यांना तसंच ठेवणार आहे. संचितला स्कूलमधून सोडून आलं की नंतर मग भांडे घासून घेणार. ज्यावेळेस माझा स्वयंपाक वगैरे किंवा संचितला स्कूलला सोडायला अजून वेळ असेल त्यावेळेस मी भांडे वगैरे घेत असते घासून. पण ज्यावेळेस वेळ वगैरे होईल त्यावेळेस नंतर संचितला स्कूलला सोडत असते. संचितला सोडून आलं की नंतर मग जे काही कामं आहेत तर ते करून घ्यायची. आणि चपात्या होते तोपर्यंत चहाला पण चांगली उकळी आली. आता संचितला पहिलं चारून वगैरे घ्यायचं आणि त्याच आता जी चपातीचा तवा आहे त्या तव्यामध्येच आता मी बनवून घेणार आहे. भाजी पण बनवते. भाजी तर एकदम थोडी झाली. 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली. माती पण भरपूर होती. चिगळीची भाजी म्हणलं की माती असते जास्त. आणि सगळ्यात जास्त भाजी निवडायला वेळ लागणारी भाजी म्हणलं तर चिगळीची भाजीच आहे. भरपूर जवळपास मला 1 अर्धा पाऊण तास लागला होता निवडायला. एकटीच निवडत बसली होती. आणि त्यामुळे बारीक तिच्याकडे एकदम लक्ष देऊन असं भाजी निवडायला लागते. त्यामुळे कधी कधी डोळ्याला अंधारसुद्धा येतो. बारीक अशा त्याच्यामध्ये काय म्हणतो मुळ्या असतात छोट्या छोट्या आणि त्या सगळ्या मुळ्या काढून घ्याव्या लागतात असं बघत बघत बघत. त्यामुळं भाजी खायला चवीला एकदम भारी लागते पण निवडायचं म्हणलं की नकोच वाटतं मला. आणि इथं जास्त करून भाजी मिळत पण नाही चिगळीची. पण भाजी छान असते. मला भाजी आवडते, खायला आवडते आणि भाजी करताना वास पण किती छान येतो. त्यामुळं थोडीच भाजी झाली होती. आता संचितला देणार आहे आणि जे काही शिल्लक राहील ती मी खाणार नंतर. आणि आता चिगळीच्या भाजीमध्ये मी कांदा पण टाकत असते. 2-3 पाण्यानं स्वच्छ धुतली. खूप थोडी भाजी झाली होती. घेताना अशी पिशवी भरून होते, कॅरी बॅग भरून भाजी मिळाली होती मला. पण निवडून एकदम सगळं टाकून द्यायचंच होतं आणि ती भाजी कशी चांगली असली तर घेऊ वाट, चांगली नसली तर मग ते टाकूनच द्यावे लागते तिला. त्यामुळं निम्म्यापेक्षा जास्त भाजी टाकूनच दिली आणि थोडीच आहे तिला आता स्वच्छ धुवून संचीसाठी करायची. संचितला आवडती पण चिगळीची भाजी. लसूण बारीक करून घेतला, कांदा एकदम बारीक असा कट केला. आता काय करते चपातीच्या तव्यामध्येच फोडणी देते. मी काय करत असते कधी पण चपात्या वगैरे झाल्या, चपात्या हो किंवा भाकरी हो, कोणती पण पालेभाजी वगैरे करायची असेल किंवा सुकी भाजी करायची असेल तर जास्त करून मी तव्यामध्येच बनवते. म्हणजे भांडी पण कमी पडतात आणि होते पण पटकन आपलं. त्यामुळं आणि तसं पण चिगळीची भाजी काही जास्त नव्हती, थोडीच होती. केल्यानंतर तुम्हाला दाखवतेच एकदम थोडी अशी दिसत होती. आणि तिला 3-4 वेळा धुवून घेतली. जेवढं धुईल तेवढी माती निघतच होती. त्यामुळे चांगलं 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली भाजी. आणि ते चिगळ्याच्या भाजीची किती थोडी थोडी पानं असतात, एकदम छोटीशी लहान पानं असतात. त्यामुळं असतानाच भाजी होती थोडी आणि त्यात धुवून अजून त्याची पण पानं निघून गेली थोडीफार. त्यामुळे भाजी अजून करून एकदमच थोडी झाली. आता शॉर्ट व्हिडिओ बनवला मी चिगळ्याच्या भाजीचा. ज्यावेळेस मी शॉर्ट व्हिडिओ दाखवेल त्यावेळेस तुम्ही बघू शकता. आता तरी पण मी सांगते एकदम सिंपल अशीच केली. तव्यामध्येच केली. तव्यामध्ये थोडं तेल टाकायचं, कांदा टाकायचा, कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आणि नंतर जाडसरच बारीक केलेलं लसूण टाकून स्वच्छ धुतलेली भाजी ती टाकायची, थोडीशी मटकी डाळ टाकायची, मीठ टाकायचं. आणि चिगळीच्या भाजीला कसं पाणी आहे तर जास्त सुटतं. त्यामुळं कधी पण चिगळीची भाजी बनवताना झाकण वगैरे लावायचं नाही. झाकण लावलं की मग त्याला जास्तच पाणी सुटतं आणि मग ते पाणी पटकन म्हणजे कमी पण होत नाही, त्याला जास्त वेळ लागतो. त्यामुळे शक्यतो चिगळीची भाजी कमी गॅसवर आणि न झाकण लावताच मी शिजवत असते. आणि एकदम आणि कोणते पण कधी पण पालेभाज्या करताना झाकण लावलं ना पालेभाज्यांचा कलर चेंज होतो, असं हिरव्या दिसत नाही, थोडा काळपट दिसतात. असं मी एक गोष्ट म्हणजे असं लक्षात आले माझ्या. कधी पण भेंडी म्हणा, शेपू म्हणा, मेथी म्हणा, झाकण लावून शिजवलं का त्यांचा कलर जरा चेंजच होतो. आणि तसंच न झाकण लावता शिजवलं की एकदम हिरव्या अशा भाज्या दिसते. तुम्ही एकदा ट्राय करा बघा, तुम्हाला पण फरक लगेच समजेल. तर नंतर सगळं भाजी वगैरे झाली. संचितला स्कूलला सोडून आले. संचितला स्कूलला सोडून आल्यानंतर मग आता चालले माझी भांडी वगैरे घासायचे काम. जायचं यायचं म्हणलं की जवळपास जातोय अर्धा तास तर सहजच जातो. टिफिन वगैरे पॅक करायचा, संचितला स्कूलसाठी तयार करायचं, अंघोळ करायची, नाश्ता करायचा. मी काय नाश्ता सकाळचा चहा चपाती असेल तर नाश्ता मला नाही आवडत करायला चहा चपातीचा. त्यामुळे मी फक्त चहा पित असते. नंतर संचितला स्कूलला सोडून आल्यानंतर जे काही झाडून भांडी आहेत, मशीन लावली होती, मशीनची कपडे आता वाळत टाकली होती, त्यांच्या घड्या अजून घातलेल्या आहेत, त्या घड्या घालून ठेवायच्या. झाडून घेतले आता आणि झाडून घेतलं की नंतर मग भांडी आणि कट्टा वगैरे पुसून घ्यायचा आहे. भांडी भरपूर पडले होते. कुकर आहे, कुकरमध्ये रात्री केला होता, मसाले भात केला होता. आणि भात केला म्हणलं की काय होतंय कुकर हे होतं म्हणजे भाताचं कसं वाळून जाते थोडंसं. आणि भात मी रात्री काढून पण ठेवला नव्हता, तसाच कुकरमध्ये ठेवला होता. आणि आता कुकरमधला भात आहे तर काढून ठेवला आहे. थोडासा शिल्लक होता तो साईडला काढून ठेवला आहे. आणि भात रात्री घासला पण नव्हता, भात पण काढला नव्हता, त्यामुळे ते सगळं वाळून गेलं आहे कुकर. त्यामुळे त्याला आता एक ठेवायचं 1 तास 1.5 तास पाण्यामध्ये पाणी भरून ठेवलं की मग ते आपलं होते. नंतर घासून घेणार आहे, आताच नाही घासून घेत कुकर. आता भांडी वगैरे घासून घ्यायची. थंडी भरपूर अशी थंडी पडली आणि एकदम असं थंडीत कसं कामं पण करू वाटत नाही. तितकं पाणी तर एकदम छान असं बर्फासारखं थंड झालं. त्यामुळे भांडी वगैरे घासून घेतली, कट्टा वगैरे पुसून घेतला की नंतर चहा पण पिणार आहे. आणि थंडीमध्ये माझं तर चहा जरा पिणं जास्त होतं. दिवसभरामध्ये मी 3 ते 4 वेळा तर पित असते. सकाळी एक पिते, नंतर 11 साडे 11 वाजता एक पिते, नंतर 3 साडेतीन वाजता पिऊन
5-5:30 वाजता एकदा पिते. त्यामुळे दिवसभरात माझं 4 वेळा चहा पिणं होतं. पण एवढंच की मी जास्त गोड पित नाही. मला गोड जास्त आवडत नसल्यामुळं कसं कमी गोड आहेत तर मी चहा पित असते. आणि आता भांडी म्हणलं की कसं होतं इथं सगळी भांडी जी काही खरकटं वगैरे आहेत त्याला सगळं गाळून घ्यावं लागतं. गाळून घेऊन कॅरीबॅगमध्ये टाकून द्यावं लागतं आणि नंतर मग भांडी घासायला प्रोसेस चालू करायला लागते. भांडीमध्ये सगळं जे काही खरकटं वगैरे आहे तर ते सगळं गाळून घ्यायलाच 5 मिनटं जातात आणि तिथून पुढं भांडी घासून घ्यायची. तर ही भांडी आहेत तर माझे नाश्त्याची भांडी आहेत आणि नंतर स्वयंपाक वगैरे काय मगाशी टिफिन वगैरे केलेलं त्याची भांडी मिळून एवढी सगळी पडलीत. भांडी म्हणले की काय भरपूर भांडी पडतात. एकदा स्वयंपाक करायला किचनमध्ये आले की भांड्याचं काही विचारायचं नाही. भरपूर अशी भांडी करतात. एक, 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 एक म्हणत भरपूर भांडी पडतात. खरं तर आता मला पहिल्यांदा संचितला स्कूलला सोडून आल्यानंतर चहाच बनवायचा होता. पण नंतर म्हटलं चला पहिली भांडी घासून घ्यावीत. म्हणजे कसं मगाशी चहा केलेलं भांडं पण आहे तिथं ते पण पहिलं घासून सगळी घ्यावीत. सगळं ठेवावं आणि नंतर मग गरमागरम असा चहा प्यायचा. अद्रकवाला चहा आहे तर प्यायला चांगलं वाटतं. भरपूर असं अद्रक टाकायचं मस्त असं गरमागरम चहा पिऊन घ्यायचा. आणि भांडी घासून घेतली का कट्टा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि आता चहा पण ठेवला आहे आणि ते बघू शकता कुकरला मी तसंच ठेवले पाणी हे करून ओतून. थोडा भिजला सगळं वाळून गेलं की वाळून नाही ओलं झालं की मग घासून ठेवायचा. मस्त असा चहा आपला तयार झाला आहे. गरमागरम चहा पिऊन घेते मी. चला तर तुम्ही सगळेजण पण येऊ शकता चहा प्यायला. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते पण नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. तर बाय.